ऍडमिट करा. मस्त बेबी शॉवर सारखं लुक करते. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज प्राचीची तब्येत जी आहे ती चांगली आहे. तर आता आम्ही जमलं तर आता थोड्या वेळात दवाखान्यात नेणार आहे. तर हे जे कपडे आता हे मला वाळू टाकायला सांगितले. तर प्राची बघा कशी आहे. तर आमच्या इथं आज चण्याचं काही दिसून राहिलं. हो, गरम आहे वाटते. चालूच होतं, मला वाटलं बिजू घालून ठेवले. तर तनु पोछा मारून राहिली. तू हे का चालू आहे प्राची? का चालू आहे? बरं वाटतं तुला? तर दूध पण घेऊन आलो मी. पोळी खाता का पुरी खाता? पुरी. पुरी पोळी आहे का पुरी आहे? हा, सोबत पुरी बनवली. ठीक आहे ना. हो, पुरी खाओगे या रोटी? रोटी पुरी दोनों भी. तर प्राची दूध गरम करत आहे आता चहा मांडासाठी, आहे ना प्राची? तर मी हा केक घेऊन आलतो. तर हे खायचा आहे का तुम्हाला? ओय पकड, एक दे. तर मित्रांनो आता मस्त केक खाऊन घेतो आणि दवाखान्यात जातो. नाश्ता तर नाही भेटणार आहे, केकच सही छोटावाला मस्त. तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे का जमलं तर आज पण काही पण होऊ शकते, कारण की प्राचीचं रात्रीपासून जे पोट दुखत आहे तर आता पण ठीक नाही झालं. अजून पण पेन चालूच आहे तिला. तर आपण पाहू काय होते. तर गाईज आता आम्ही चाललो दवाखान्यात. आतापर्यंत प्राची नाही 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 म्हणत होती, आता चला म्हणते दवाखान्यात डायरेक्ट. तर पाहू आता डॉक्टर काय म्हणते. बोल आता नंबर तर आता बीपी चेक करत आहे प्राचीची. तर आता ती डॉक्टर पाशी गेली आहे. तर आता पाहू काय होते, तर डॉक्टर काय सांगते. तर डॉक्टर म्हणते की हिला तर पेन होत आहे, पण ते म्हणताय तर तुम्हाला जर खूपच जास्त त्रास जर होत असेल तर डायरेक्ट जबरदस्ती म्हणजे हे करून 1-2 दिवसांना घेऊन या म्हणते. एकदमच खूप त्रास होत असेल तर, नाही तर असं काही टाईम झाला नाही म्हणते. तर पाहू आता काय होते. तर प्राची आता दवाखान्यातून आली आहे बाहेर. तर मॅडमनी सांगितलं की एकदमच त्रास होत असेल तर 2-3 दिवसांना ॲडमिट करा, नाही तर मग सहन जर करायचं असेल तर थोडं थांबा. तर आता पाहू काय म्हणते प्राची, नाही तर मग जबरदस्ती डिलिव्हरी करावं लागेल, कारण की अजून टाईम व्हायचाच आहे. तर मित्रांनो आता मी आलो माझ्या मित्रापाशी. तर आता यांनी मस्त पेज लावला आहे. तर पाहू कुठे गेली पतंग आपली. हेच आहे ना? कोणती गेली? त्यांची गेली. हे त्यांची गेली. इथून दिसत आहे. तर डॉक्टरने म्हटलंय जर दुखणं सहन नसेल होत तर ऍडमिट होऊन जा. आता कधी पण होऊ शकते, म्हणून काही प्रॉब्लेम नाही होणार. तर म्हणून आता आम्ही प्लॅन करत आहे, आमच्या फॅमिलीचं डिस्कशन करत आहे. जशी आमची फॅमिली म्हणाल तसं आता करतो आम्ही, कारण की दिवस भरलेले आहे. तर डॉक्टर म्हणताय कधी पण ऍडमिट करू शकता, कधी पण होऊ शकते. तर गाईज आता पण माझं खूप पोट दुखत आहे. म्हणजे थोडंसं कमी आहे पण दुखतच आहे. मी इकडचं पूर्ण आवरून घेतो घर, कारण की तनु ती भांडे घासत आहे. तर मी पण इकडला आवरतो आणि मग सोबत चाय वगैरे पितो. क्या? मेरा बाबू आएगा, उसको लेके दिल्ली जाऊंगी. मेरे बाबू को लेके दिल्ली जाएंगे बोलते. दिल्ली लेके जाने दूंगी क्या मैं?
तू तो हॉस्पिटल में रहेगी ना, मैं तो पहले ही दिन निकल जाऊंगी। टिकट भी बनवा रही है। अरे बापरे, लेके जा। तर गाईज तुम्हाला जर माहीतच असेल माझं बेबी शॉवर झालेलं नाही आहे, कारण की आमचं जे कूळ आहे नाईक परिवाराचं ते आमच्या ह्याच्यातनी जमत नाही म्हणते 7वा महिना वगैरे करायला, म्हणून माझा नाही झालेला आहे। तर माझी डिलिव्हरी आता 2 दिवसात होणार आहे। तर आज मी साडी वगैरे घालून फोटोशूट करणार आहे, थोडीशी आठवण म्हणून राहिली पाहिजे। तर घरच्या घरीच फोटोशूट करते मी आणि साडी घालते, मस्त बेबी शॉवर सारखं लुक करते। आता वैभव तर बाहेर गेलाय, ते आल्याच्या नंतर डायरेक्ट सरप्राईज देऊ त्याला। तर चला तोपर्यंत मी मेकअप करून घेते। तो गाईज आता मी साडी वगैरे नेसतो, थोडंसं माझं पोट दुखत आहे आता पण, तर साडी वगैरे घालून मी रेडी होऊन जातो। चलो दीदी चलते हैं। तर बघा गाईज मी आता मेकअप केलेला आहे, हे कानातले काही घालत नाही मी, दुखत आहे तरी मेकअप केला। क्लेचर तो है ही नहीं अब। तर गाईज आता मी रेडी झालेली आहे, थोडासा फोटोशूट करून घेतो। इधर दर्द हो रहा है अभी। मी कशी दिसते आहे कमेंट मध्ये नक्की सांगा। तर गाईज आता मी काढून टाकत आहे, कारण की खूप दुखत आहे माझ्या पोटातनी, म्हणून झालं बस एवढंच होतं। 1-2 फोटो काढले आणि झालं। आता दुसऱ्याला वाटायचं आहे का 7वा महिना सुरू आहे, 7वा महिना नाही आहे। मी एक आठवण राहावं म्हणून मी मेकअप केला आणि फोटोशूट केला। तर हा ब्लॉग इथं सेंड करतो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। बाय बाय।